शिवानी साळुंखे, आपण पाहताय न्यूज 99। आत्ताच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे, पाहूयात सविस्तर। पुण्याच्या घडामोडीसाठी आपण सगळ्यांनी या ठिकाणी बोलवलेला आहे। काल कराड शहरमध्ये सैदापूर भागात आमचे एक बीट कॉन्स्टेबल यांना माहिती प्राप्त झालेली होती की त्या भागात काही असे लोक आहेत जे विदाऊट नंबर प्लेटचे 2 व्हीलर वापरत आहेत आणि कदाचित 2 व्हीलर चोरी करण्याचा प्लॅन त्या ठिकाणी त्यांचा आहे। या माहितीच्या आधारावर सदर अंमलदार आणि त्यांच्यासोबत त्यांचे साथीदार त्या भागात गेले आणि त्यांना त्या परिसरामध्ये पेट्रोलिंग करायला सुरुवात केली। त्यांना ते लोक सापडले आणि सापडल्यानंतर मग त्यांनी त्यांचा पाठलाग केला। पाठलाग केल्यावर समजला की हे लोक पोलिसचा प्रतिकार करायला लागले आणि सहजासहजी ताब्यात यायला ते अजिबात तयारी नव्हती त्याची। मग त्यांना त्या ठिकाणी त्यांनी पोलिसांवर हल्ला देखील केला। तरीही त्या दोघेही पोलीस अंमलदारांचं आपण कौतुक केलं पाहिजे। दोघांनी त्या आरोपींचं पाठलाग केला, त्यांना पकडलं। या आरोपींना ज्यावेळी पकडल्यानंतर यांची घरटी घ्यायला सुरुवात केली तर ह्या आरोपींकडे शस्त्र सापडले, त्यांच्याकडे अग्निशस्त्र होते। त्यांच्यासोबत लाईव्ह राऊंड होते। एकूण 3 वेपन आणि 3 लाईव्ह राऊंड या आरोपींकडनं प्राप्त झालेले आहेत आणि त्या भागात दरोडा घालण्याची त्यांची तयारी होती असं समजून येत होतं त्यांच्यावरून, ओव्हरऑल त्यांच्या हालचालीवरून। एक आरोपी त्याच्यामध्ये मात्र त्यावेळेस पडून गेलेला होता। 4 आरोपी 2 अंमलदारांचे 4 आरोपींना ताब्यात घेतलं आणि खूप बहादुरी दाखवली। ह्या आरोपींना तात्काळ मग पोलीस स्टेशनला आणलं गेलं आणि आणल्यानंतर मग यांची इंट्रोगेशनची प्रक्रिया सुरू करण्यात आली। इंट्रोगेशनमध्ये भरपूर गोष्टी आता वेगवेगळ्या प्रकारच्या आम्हाला समजायला लागले, की त्याला खूप वेळ लागला, त्यामुळे काल आम्ही आपल्याशी माहिती शेअर नाही करू शकलो। संध्याकाळीपर्यंत इन्फॉर्मेशन गोळा इंट्रोगेशन करता अशी माहिती प्राप्त झाली की ही एक टोळी आहे। याच्यामध्ये जो मुख्य आरोपी आहे, हा मुख्य आरोपी बबलू उर्फ विजय संजय जावीद, हा हातकणंगले कोल्हापूरचा राहणारा आहे, इचलकरंजीचा आहे आणि त्या भागात ह्याचं जुनं एक वैमनस्य होता। एक ग्रुपसोबत गणपती मंडळ आणि अशा प्रकारचे सगळं भांडणे होती आणि ह्या भांडणावर 302 दाखल आहे। 2 वेगवेगळ्या प्रकारचे मर्डर एक या ग्रुपमध्ये आणि एक समोरच्या ग्रुपमध्ये झालेले आहे। हा आरोपी स्वतः जेलमध्ये एक 10-12 वर्ष राहून आलेला आहे त्या गुन्ह्यामध्ये आणि आता बाहेर आल्यानंतर ज्या ग्रुपने ह्या ग्रुपच्या लोकांवर हल्ला केला होता आणि एक आरोपी त्याच्यामध्ये एक गँग मेंबर यांचा मारला गेला होता, त्याचं बदला घेण्यासाठी आता ह्यांनी सगळ्यांनी एकत्रितपणे येऊन तयारी केली होती आणि ह्या गँगचे जो मुख्य आहे त्या मुख्य माणसाला ह्यांना मारण्याचा याच्यामध्ये प्लॅन केला होता। हा जो मुख्य व्यक्ती आहे हा इचलकरंजीमध्ये एक माजी नगरसेवक आहे आणि या माजी नगरसेवकाला मारण्याचा कट ह्यांनी रचला होता। त्याच्यामध्ये कॅश वगैरे इत्यादी साहित्य देखील त्यांच्याकडे सापडलेलं आहे। त्याचबरोबर याच्यामध्ये अजून काही गोष्टी आम्हाला समजलेल्या आहेत जे अजून तपासाचा भाग आहे, परंतु यांनी ह्या कटाला रचण्यासाठी आणि ह्या मारण्याचा ह्या गुन्ह्याला करण्यासाठी लागणारे जे पैसे आहेत ते पैसे गोळा करण्यासाठी देखील त्यांनी वेगवेगळ्या सोनाराच्या दुकानांची रेकी पण केली होती आणि याच्यामध्ये सोलापूर जिल्ह्याचे काही भाग आहे, आपले साताऱ्याचे काही भाग आहे, कर्नाटकमध्ये गुलबर्गा जिल्ह्यामध्ये काही भाग आहे, त्या ठिकाणी देखील त्यांनी रेकी केली होती आणि सोनाराचं दुकान लुटून हे पैसे गोळा करण्याची तयारी पण त्यांनी केली होती। अशा प्रकारचा हा गँग आहे। त्याच्यामध्ये काल दुपारीपर्यंत 4 आरोपी आपल्या ताब्यात होते। अजून एक आरोपी याच्यामध्ये सापडलेला आहे, तो देखील आपल्या ताब्यात आहे। याच्यामध्ये आज न्यायालयात या आरोपींना हजर करून यांची जास्त पोलीस कस्टडी घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे आणि याच्यामध्ये अजून ह्या वेपन कुठनं आलेले होते, पैसे कुठनं अजून यांनी गोळा केलेले आहे, काही साथीदारांना यांना गोळा करायचा होता, त्या साथीदारांना कुठून ते गोळा करणार होते, ही सगळी गोष्टी ज्या आहेत तपासमध्ये आम्ही यापुढे निष्पन्न करण्याचा प्रयत्न करणार आहोत।